मोदींना कोणत्या गॅरंटीवर पुन्हा पंतप्रधान करायचे? सुषमा अंधारे. रायगडच्या पवित्र भूमीत गद्दारांना गाडायचे आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभान अली शेख. ही भूमी नरवीरांच्यासह निष्ठावंत यांची आहे. स्नेहल जगताप. लोकसभेच्या निवडणुकीत विरोध्यांना कोणतेच मुद्दे नसल्याने ते मोदींना पंतप्रधान करायचे असे सांगत फिरत आहेत. मात्र ते कोणत्या गॅरंटीसाठी मोदी यांना पंतप्रधान करायचे असा उपरोधिक टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रणरागिणी सुषमा अंधारे यांनी तटकरेंसह गोगावले यांना लगावला आहे. तर सामाजिक कार्यकर्ते सुभान अली शेख यांनी रायगड ही पवित्र भूमी असून या भूमीत गद्दारांना थारा नसल्याने त्यांना 7 मेच्या निवडणुकीत गाडायचे असल्याने आपण आल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. तर महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी ही भूमी नरवीरांची, स्वाभिमानांची, निष्ठावंतांची असल्याचे सांगत या निवडणुकीत येथील मतदार विरोधकांना जागा दाखवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. पोलादपूर येथील उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर पोलादपूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मान्यवर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मान्यवर सह स्नेहल जगताप, अश्विनी गांधी, एकनाथ गायकवाड, सुहास मोरे, कृष्णदादा करंजे, कांचन बुटाला, पद्माकर मोरे, अमित मोरे, स्वीटी गिरसे, निलेश सुतार, धनंजय देशमुख, चेतन उर्फ बंटी पोटफोडे, अनिल मालुसरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मतदार बंधू भगिनी यांना मार्गदर्शन करताना शेख यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवत समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा महाराष्ट्रात घडवायचा आहे. निरपेक्ष महाराष्ट्र करायचा आहे. दंगलमुक्त करायचा होता. मात्र ज्यावेळेस मी या जिल्ह्यात आलो त्यावेळी माझ्या मुस्लिम बांधवांच्या 400 गाड्या व तत्कालीन गृहमंत्री आणि आत्ताचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पनवेलसह माणगाव येथे थांबवल्या सांगत राज्यात रायगडच्या भूमीवर ज्यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली, ज्यांनी शरद पवार साहेबांशी गद्दारी केली आणि त्यांनी रायगडमध्ये सुद्धा एकाचे झाले नाही आणि त्यांनी अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि अंतरवली सराटी येथे मराठा बांधवांच्यावर लाठी हल्ला करत गोळीबार केला. त्या भाजपाला पाठिंबा देणाऱ्या तटकरे यांना गाडायला आल्याचे सांगत अनंत गीते यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी सुषमा अंधारे यांनी मोदी यांच्या कार्यभारेवर टीका करत भरत गोगावलेंसह नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांसह राज्याचे मंत्री आदितीताईंचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना गोगावले यांनी आपल्या पुत्रावर संस्कार करावे असे सांगत येणाऱ्या 4 जूनला गुलाला घेऊन मी स्वतः आदिती तटकरे यांच्या घरी जाणार असल्याचे सांगत एकदा विकलेला माल परत घेत नाही अशी टीका करत अनंत गीते निवडून येणार असल्याचा विश्वास मतदारांना दिला. अंधारे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना तटकरे यांनी गोगावले यांच्या पाठीत सुरा खुपसत त्यांचे मिळणारे मंत्रिपद काढून घेतले. तेच गोगावले आज त्यांच्या विजयासाठी मत मागत आहेत असे सांगत गोगावले समर्थक यांनी आता विचार करावा असे सांगत गोगावले स्वतः मनापासून काम करणार नसल्याचे सांगत विरोधकांच्या गटात भूकंप घडत असल्याचे सांगितले. ही लढाई एकट्या अनंत गीते साहेबांची नाही. ही लढाई गद्दारींविरुद्ध खुद्दारीची लढाई आहे. ही लढाई स्वाभिमानी शिवसैनिकांची लढाई आहे. अरे सत्ता असल्यावर तर जिकडे भेळ तिकडे खेळ करणाऱ्यावर बोलायचे नाही असे सांगत जी सुप्रिया सुळे यांची पर्स सांभाळत असल्याच्या त्या आदितीवर काय बोलणार असे सांगत तटकरे, अनिकेत व आदिती यांचे वाभाडे काढले. यावेळी इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत अनंत गीते यांना निवडून देण्याचे आवाहन केले. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. पायथ्याशी आज मी तुमच्याशी संवाद करायला आलेला. छत्रपती शिवाजी महाराजचं धोरण काय होतं? शिवाजी महाराजचं धोरण होतं सर्वांची पोटाशी लावणे आणि भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे सर्वांस भिकेस लावणे. शिवाजी महाराजांचं धोरण होतं लाख मेले तरी चालतील पण त्यांचा पोशिदा जगला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे लाख शेतकरी मेले तरी चालतील पण आमचा मालक अडाणी अंबानी जगला पाहिजे. मी फक्त आदरणीय ताई आहे तिथे सुषमाताई असताना आम्ही जास्त वेळ घ्यायला नको. त्यांच्या परवानगीने 10 मिनिटं बोलतो ताई. कारण जेव्हा ताई बसतात सगळ्याच्या डोक्यामध्ये ताईला ऐकायचं असतं. बरं इथंच नाही पूर्ण महाराष्ट्र ताईला ऐकण्यासाठी थांबलेलं असतं. अरे आमच्या चळवळीचा स्वाभिमान आहे सुषमाताई अंधारे. मंत्रिमंडळातल्या गद्दार
नामर्दांना त्यांची अवकाश दाखवणारे आहेत सुषमाताई अंधारे. बांधवांनो, माझा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी आमच्या बांधवांना सांगितलं आमिषाला बळी पडू नका. एक उदाहरण सांगतो. हा रायगड ही धरती मावळ्यांनी आपल्या रक्त सांडून समजा आम्हाला हे स्वाभिमान दिलेला आहे. त्यांचं अजिबात जमत नव्हतं. स्टेजवर आल्यावर माणिकराव जगताप साहेब तरी पण म्हटले की तुमच्या शब्दावर मी आलो, पण माझा टक्केवारीवर अजिबात विश्वास नाही, हा फितूर माणूस आहे, हा शब्द बदलतो. हे दुसरं ऋण होतं आमच्यावर की आज आम्ही स्नेहताई येथे आहेत. ताई त्यावेळेस आम्ही दिवंगत नेते माणिकराव जगताप साहेबांचं समर्थन घेतलं, त्यांना शब्द दिला, पण ते पाळू शकलो नाही. पण त्याचा बदला येणाऱ्या 7 तारखेमध्ये आम्ही घेण्यासाठी येथे आलेलो आहे आणि शब्द देतो येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार करू आणि त्यांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू. मला कारण अरे आपल्या भावाचं नुकसान केलंय तेवढं. माझ्या भावाचं नुकसान केलं तटकरेंनी. जर तटकरेंनी जर काही गेम केला नसता तर आज माझा भाऊ मंत्री झाला असता. पण माझ्या भावाचं मंत्रिपदाचं ताट फिरवून घेतलं ते सुनील तटकरेंनी. त्यामुळे तटकरेंचा गेम करण्यासाठी गोगावले साहेब तुम्ही फिल्डिंग लावलीच असेल, लपून लावली असेल तर हरकत नाही, काय हरकत नाही. उघडपणे लावायला कदाचित तुम्हाला मर्यादा असतील तरीही काही हरकत नाही. पण तेवढं जरा पोराला एकदा वळण लावाच. गरज आहे त्याला वळण लावण्याची, थोडे संस्कार देण्याची गरज आहे. माझ्याकडे आता इथे काही त्या पाटबंधारे खात्याचा कागद उपलब्ध नाही, पण काय पद्धतीने दबाव आणला जातो. एका ठिकाणचं काम किती वेळा करणार. एकच वस्ती, मला ते पोलीस वस्ती होती, एकच वस्ती त्याची 3 बिलं काढावी. किती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे म्हणजे किती खावा त्याला काही लिमिट आहे की नाही. एकच काम 3 वेळा तुम्ही त्याची बिलं घेता. मागच्याही वेळेला मी म्हटलं होतं की आरडाओरडा करायचा नाही, झेंडा गद्दारांचा धरायचा नाही, आणि सोन्याच्या कामेवरी गाव आहे आपला आणि भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही. ज्यांनी भंगारात पैसे कमवले आणि ज्यांना MIDCच्या भंगाराशिवाय दुसरं काही दिसत नाही, अशी सगळी जी माणसं आहेत, या माणसांना जागा आपल्याला